पावसाळ्यामध्ये खूप झाले पकोडे, भजी आणि वडे. आता काहीतरी वेगळं खाऊया. आज आपण बनवणार आहोत एकदम स्पायसी, चटपटीत, स्ट्रीट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, पण एकदा माझ्या पद्धतीने करून पाहिली ना, तर तुम्ही पुन्हा-पुन्हा याच पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहे. इतकी सोपी आहे. मी तुम्हाला काही टिप्स पण देते, की तुम्हाला एकदम स्ट्रीट स्टाईल तुमची ही हक्का नूडल्स बनवून तयार होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या सिंपल रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना आपल्याला नूडल्स बॉईल होण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यासाठी बघा मी पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ते मोजून ॲड करायचं नाही. आपल्याला कमी जास्त चालते पाणी. तर मी अंदाजे अर्धा पातेलं इतकं पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे आणि पाण्याला गरम करून घ्यायचं. जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी चॉपरमध्ये आलं, लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल ना, चॉपरमध्ये बारीक करून घ्या. नसेल तर तुम्ही हाताने बारीक-बारीक चिरून घ्या. चॉपरनी ना थोडंसं वेळ वाचतो, त्यासाठी मी ते चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि खूप छान बारीक होते, त्याच्यासाठी मी चॉपरचा वापर करणार आहे. तर बघा इथे मी सगळ्यात आधी ना 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहे. सगळे व्हेजिटेबल्स मी सगळ्या भाज्या इथे धुवून ठेवल्या आहेत. आलं पण छान सोलून घेतलेलं आहे, त्याच्यावरची साल काढून घेतली. त्यानंतर आपल्याला बारीक-बारीक कट करून ते पण आपल्याला चॉपरमध्ये ॲड करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ना 10 ते 12 लसूण कळ्या ॲड करून घ्यायचे. लसूण थोडीशी आपल्याला इथे जास्त वापरायची आहे. तेव्हाच आपलं चायनीज ना खूप छान फ्लेवरफुल बनून तयार होते. जसं आपण स्ट्रीटवर खातो की नाही बाहेर तसंच बनून तयार होते. आणि ही पहिली टिप आहे. तुम्ही ज्यावेळेला नूडल्स बनवता किंवा कोणतीही चायनीज पदार्थ बनवताना त्यावेळेला थोडंसं आलं आणि लसूण जास्त टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येते. तर बघा सोबतच आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये नूडल्स ॲड करून घेऊया आणि नूडल्स आपल्याला बॉईल करायचे. इथे दुसरी टिप सांगते. नूडल्स खूप जास्त बॉईल करायचं नाही. 80% नूडल्स बॉईल करायचे आहेत. तेव्हाच आपले नूडल्स खूप छान असे सुटसुटीत बनून तयार होतात. एकदम जास्त शिजले की जास्त चिवट होतात आणि ते खायला सुद्धा छान लागत नाही. त्यासाठी शिजवत असताना व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आणि त्याचबरोबर आपलं आलं, लसूण, मिरची पण वाटून तयार आहे. इथे तुम्ही नूडल्स बघू शकता. खूप जास्त शिजले नाहीयेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम पटकन तुटलं नाही पाहिजे. जसं आपण हाताने ओढून बघूया. बघा इथे अजिबात तुटत नाहीये. जास्त जर ताण दिलं, जोर दिलं तरच तुटते. म्हणजे असे नूडल्स आपले शिजून तयार झाले पाहिजे. ही आपली दुसरी टिप आहे. नूडल्स शिजवत असताना फक्त 80% शिजवायचे आहेत. 90 किंवा पूर्णपणे शिजवायचं नाहीये. फक्त 80% थोडंसं आपल्याला कच्चं नूडल्स ठेवायचं. कच्चं म्हणजे कच्चं नाही, पूर्णपणे शिजवायचे आहेत. पण जास्त चिपचिपे होईपर्यंत शिजवायचे नाहीत. 80% नूडल्स शिजवून घ्यायचे. शिजवून तयार आहे. आता लगेच पाण्यातून सेपरेट करायचं आहे. तर बघा एक चाळणी घेतली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण नूडल्स काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचंय. तेल ॲड केल्यानंतर चम्मचने बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे ना नूडल्स आपले खूप छान सुटसुटीत बनून तयार होतात, चिवट होत नाही. त्याच्यासाठी थोडंसं तेल ॲड करायचं. व्यवस्थित सगळ्या नूडल्सला तेल लावून घ्यायचं आणि थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून घ्यायचं. त्याच्यावर थंड पाणी वगैरे काहीच ॲड करायची गरज नाही. थोडंसं तेल लावून मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. नूडल्स बनवून तयार झालेत आणि ते तुम्ही बघू शकता खूप छान असं जसं आपण हाताने चिरून घेतो ना तसंच इथे आलं, लसूण आणि मिरची वाटून तयार आहे. आता आपण भाज्या पण चिरून घेऊया. सगळ्यात आधी तर हे सगळ्या भाज्या मी आधीच धुवून साफ करून घेतल्या आहेत. तर एक कांदा घेतलाय. कांदा पण इथे मी पातळ जुलियनमध्ये चिरून घेतलाय. त्यानंतर एक सिमला मिरची पातळ जुलियनमध्ये चिरून घेतलेली आहे. गाजर पण तशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक दुसरी सिमला मिरची घेतलेली आहे. ती पण चिरून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी पत्ताकोबी घेतली ती पण एकदम पातळ जेवढी पातळ आपल्याला चिरता येते छान जुलियनमध्ये ती चिरून घेतलेली आहे. आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे. तर इथे आपल्या सगळ्या भाज्या चिरून तयार आहेत. आता आपण पटकन गरमागरम नूडल्स बनवून घेऊया. त्याच्यासाठी ना तुमच्याकडे जर एखादी लोखंडाची किंवा स्टीलची कढई असेल ना तर तीच घ्या. त्याच्यामध्ये ना खूप सुंदर अशी ही नूडल्स बनवून तयार होते. जशी आपण स्ट्रीटवर खातो ना तसा स्मोकी फ्लेवर येते. त्याच्यासाठी आणि नूडल्स बनवत असताना कधीच गॅस कमी करायचा नाही. हाय फ्लेमवरच आपल्याला हे नूडल्स बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी ना आपल्याला सगळ्यात आधी पूर्ण तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर नूडल्स बनवायला घ्यायचं आहे. तर बघा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास पाव वाटी इतकं तेल ॲड केलेलं आहे. नूडल्स बनवत असताना ही तिसरी टिप आहे. तेल ना थोडंसं जास्त ॲड करायचं. तेव्हा स्ट्रीटसारखं फ्लेवर येते आणि खूप छान लागते. तुम्ही जर कमी तेलात बनवणार ना, तर व्यवस्थित ती स्ट्रीटसारखी मजा येणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तेल छान धुवेदार गरम करायचं. त्याच्यामध्ये आलं, मिरची आणि लसूण पेस्ट ॲड करायची. पेस्ट नाही, बारीक चिरून घेतलेलं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना सगळ्या भाज्या ॲड करायच्या. भाज्या ॲड केल्यानंतर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं. 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हाय फ्लेमवर हे शिजवून घ्यायचंय. त्यानंतर त्याच्यामध्ये पत्ताकोबी ॲड करायची. पत्ताकोबी ना आपल्याला सगळ्या भाज्या ॲड करून घेतल्याच्या नंतर ॲड करायचं कारण पत्ताकोबी पटकन शिजते. त्याच्यामुळे ना पत्ताकोबी शेवटी ॲड करून घ्यायची आहे भाज्या ॲड केल्याच्या नंतर.
ते पण आपल्याला 1-2 मिनिटासाठी हाय फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. तर बघा इथे पत्ताकोबी, गाजर वगैरे सगळे छान शिजलेत. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. फक्त 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बॉईल करून ठेवलेले नूडल्स ॲड करायचे आहेत आणि तुम्ही ते नूडल्स बघू शकता किती छान सुटसुटीत एकदम मोकळे असे नूडल्स बनून तयार झालेत. असे जर नूडल्स शिजलेत ना, तर खूप सुंदर आपले चायनीज बनून तयार होते. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा व्हिनेगार, 1 चमचा ग्रीन चिली सॉस ॲड करायचा आहे. त्यानंतर 2 चमचा रेड चिली सॉस ॲड करून घेतलेला आहे. 1 चमचा सोया सॉस ॲड करून घेतलेला आहे. 3 चमचा टोमॅटो सॉस ॲड करून घेतलेला आहे आणि पाव चमचा इतकी ब्लॅक पेपर पावडर ॲड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला किती प्रमाणामध्ये किती सॉस ॲड करायचे ते सगळं सांगितलेलं आहे. सोया सॉस फक्त आपल्याला इथे 1 चमचा ॲड करायचे. बाकीचे सॉस कमी जास्त झाले तरी चालते, पण सोया सॉस एकदम जास्त ॲड करू नका आणि ॲड केल्यानंतर लगेच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर 2-3 मिनिटासाठी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम धुवा निघलं पाहिजे नूडल्समधून असं आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर वाफ निघतीये आणि गरमागरम जर ही नूडल्स पावसामध्ये जर खायला मिळाली ना, तर याची मजा दुप्पट होते. इतकी छान लागते ना, तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा बनवा. आता वरून थोडीशी कोथिंबीरने गार्निश करूया. परत एकदा छान मिक्स करायचं आहे आणि गरमागरम आपल्याला ही चायनीज सर्व्ह करायची आहे. तुमच्याकडे जर स्प्रिंग ऑनियन असेल ना, तर तुम्ही स्प्रिंग ऑनियन्स ॲड करून घ्या. माझ्याकडे स्प्रिंग ऑनियन नाहीये कारण आता सीझन नाहीये त्यामुळे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि गरमागरम आपले नूडल्स बनवून तयार झालेत. आपण सर्व्ह करून घेऊया. वरून थोडीशी परत कोथिंबीरने गार्निश केली आहे. खरंच याची चव ना भन्नाट होती. इतकी भारी झाली होती ना, तुम्ही ज्या पद्धतीने मी सांगितली आहे, त्या पद्धतीने एकदा ही रेसिपी फॉलो करून नक्कीच घरामध्ये बनवून बघा. यानंतर तुम्ही स्ट्रीटवर कधी जाणारच नाही. इतकी छान बनून तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने चायनीज रेसिपी बनवता किंवा नूडल्स बनवता सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.